नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात व्हिजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी सेमी माध्यमासाठी मॅथमॅटिक्सची स्टडी करत आहोत। आपण मॅथ पार्ट सेकंड मधला थर्ड चॅप्टर सर्कल हे स्टार्ट केलेला आहे। याचे 2 पिरियड ऑलरेडी झालेले आहेत। आपण जर ते 2 पिरियड पाहिले नसतील तर अगोदर क्रमशः फर्स्ट आणि सेकंड पाहावे आणि नंतर हा पिरियड बघावा, कारण सर्व हे सिक्वेन्सली कन्सेप्ट मी एक्सप्लेन करत आहे। म्हणून यामधला कुठलाही व्हिडिओ आपण न पाहता पुढचा एखादा व्हिडिओ असं पाहू नये, कारण त्याच्यामुळे आपल्याला तेवढा फायदा होणार नाही। आज आपण टँजेंट आणि सेकंड ही कन्सेप्ट शिकणार आहोत आणि त्याच्या संदर्भात असलेले थेरम। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आजचा आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। सेकंड अँड टँजेंट। सो सी इन 3 फिगर्स, या तिन्ही फिगरचं ऑब्झर्वेशन करा। इफ वी ऑब्झर्व दिस 3 फिगर्स वन बाय वन, in first case we observe that there is no common point between the circle and the line L। या सर्कल मध्ये आणि L मध्ये कुठल्याही प्रकारचं पॉइंट हा कॉमन दिसत नाही। there is no points in figure first, there is no single point is common in line L and circle विथ सेंटर ए। या सर्कल मध्ये ज्याचं सेंटर ए आहे आणि लाइन एल, या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा कॉमन पॉइंट आपल्याला दिसत नाही। आणि म्हणून ही लाइन या सर्कलच्या बाबतीत काय होईल हे आपण याचं सांगू शकत नाही। हे सेकंडही होत नाही आणि टँजेंट सुद्धा होत नाही, ठीक आहे, कारण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सिंगल पॉइंट हा कॉमन नाही। पण दुसऱ्या फिगर मध्ये बघा, पॉइंट P is common to the circle with center B and the line M। या सर्कलचा जो सेंटर आहे B, त्या सर्कलचा आणि या लाईनचा एक P हा पॉइंट कॉमन आहे। आणि जेव्हा असा एकच पॉइंट कॉमन असतो त्या अशा वेळेस आपण याला टँजेंट असं म्हणतो। सो लाइन M is called as a tangent whereas the point P is called as a point of contact। So in first figure not single point is common in line L and circle with center A। याच्या बाबतीत आपल्याला सांगता येतं। नेक्स्ट याच्या बाबतीत काय सांगता येतं, पॉइंट P is common, point P is common to both line M and circle with center B। अशा प्रकारे मग असं असल्यामुळे याला काय म्हणता येतं, therefore line M is called tangent and the point P is called its point of contact। तर ही बाब अत्यंत इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला याच्याबद्दलचा थेरम पाहायचा आहे। मग टँजेंट केव्हा होते,
जेव्हा त्या लाईनचा आणि त्या सर्कलचा फक्त आणि फक्त एक जो पॉइंट आहे तो कॉमन पाहिजे. जर एक पॉइंट कॉमन असेल लाईन मध्ये आणि सर्कल मध्ये, त्या दोघांमध्ये जर एक पॉइंट कॉमन येत असेल तर त्या लाईनला आपण टँजंट असं म्हणतो आणि तो जो पॉइंट आहे कॉमन आलेला पॉइंट, त्या कॉमन पॉइंटला आपण काय म्हणतो, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तर ह्या दोन अतिशय इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, टँजंट आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, नेक्स्ट वी विल सी अनदर फिगर, दॅट इज थर्ड फिगर. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतं क्यू आणि आर हे दोन पॉइंट आहेत बघा, या लाईन मध्ये आणि या सर्कल मध्ये कॉमन दोन पॉइंट कॉमन आहेत. या ठिकाणी काय सांगितलं, फक्त पी हा एक पॉइंट कॉमन आहे, एक पॉइंट कॉमन आहे आणि लाईन मध्ये आणि त्या सर्कल मध्ये. याच्यामध्ये दोन पॉइंट कॉमन आहेत म्हणून आपण या ठिकाणी दोन पॉइंट कॉमन आहेत असं लिहूया. 2 पॉइंट्स, 2 पॉइंट्स कोणते आहेत ते, 2 पॉइंट्स Q अँड R. Q अँड R, Q हा पॉइंट आणि R हा पॉइंट, R कॉमन. टू बोथ line N and circle with center C. हे दोन पॉइंट या ठिकाणी तुम्हाला कॉमन दिसत आहेत, Q अँड R, 2 पॉइंट्स. या ठिकाणी 1 पॉइंट आहे. मग जेव्हा दोन पॉइंट्स हे कॉमन असतात तेव्हा त्या लाईनला रिस्पेक्टिव्ह लाईन इज कॉल्ड ॲज अ सेकंड. मग आपण याला सेकंड असं म्हणतो. Therefore, the line N is called second. The line N is called as a second. तर अशा प्रकारे आपल्याला हे दोन फिगर अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. जर दोन सर्कल आणि लाईन मध्ये एक पॉइंट कॉमन असेल तर या लाईनला आपण टँजंट असं म्हणायचं, या पॉइंटला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हणायचं. ही टँजंट या सर्कलची आहे, ठीक आहे. ही दिस इज द टँजंट ऑफ धिस सर्कल विथ सेंटर बी. त्यानंतर जर दोन पॉइंट कॉमन असतील लाईन मध्ये आणि सर्कल मध्ये, या दोघांमध्ये जर दोन पॉइंट कॉमन असतील तर आपण या लाईनला सेकंड असं म्हणायचं. दिस इज द सेकंड ऑफ गिवन सर्कल, राईट. सो दिस इज द कन्क्लुजन अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज वी हॅव टू स्टडी द थेरम अबाउट द सेकंड अँड टँजंट बोथ. आपल्याला हे दोन्हीसाठी हे थेरम आपल्याला अभ्यासायचे आहे. आपण टँजंट थेरम बघूया आता. टँजंट थेरम. A tangent at any point of circle, tangent at any point on the circle is perpendicular to the radius at that point. म्हणजे टँजंट ही सर्कलची कुठल्याही पॉइंट वरून काढलेली जी टँजंट असते ती टँजंट त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेल्या रेडियसला परपेंडिक्युलर असते हे प्रूव्ह करायचं आहे. दिस इज द परपेंडिक्युलर. दिस टँजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस विच इज ड्रॉन फ्रॉम द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ए मधून काढलेल्या रेडियसला ती टँजंट परपेंडिक्युलर असते. ए टँजंट ॲट एनी पॉइंट. टँजंट ही कुठल्याही पॉइंट वरची ऑफ सर्कलची इज परपेंडिक्युलर असते. कुणाला? टू द रेडियसला. ॲट दॅट पॉइंट, त्या पॉइंट मधून जाणाऱ्या रेडियसला ती परपेंडिक्युलर असते. हे प्रूव्ह करायचं आहे. आता आपल्याला थेरमचे प्रूफ दोन प्रकारे आपण प्रूव्ह करत असतो. नंबर 1 डायरेक्ट मेथड आणि दुसरी असते इनडायरेक्ट मेथड. काही थेरम
प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला इनडायरेक्ट मेथडचा आधार घ्यावा लागतो. जसं यामध्ये सुद्धा आपल्याला इनडायरेक्ट मेथड यूज करायची. इनडायरेक्ट काहीतरी आपण या ठिकाणी जे प्रूव्ह करायचं त्याच्या अपोजिट अज्युम करायचंय, कन्सिडर करायचं आणि मग जे रिझल्ट ऑब्टेन करायचा. जर आपला रिझल्ट हा रॉंग मिळाला तर आपण जे कन्सिडर केलेलं आहे स्टार्टिंगला ते रॉंग आहे असं मानून मग करेक्ट जे आहे ते करेक्ट सेंटेन्सेस आपल्याला करता येतं. ठीक आहे. याच्यामध्ये दिलेले काय काय आहेत. गिवन L is the tangent to circle with tangent at A म्हणा with center O at point A. L is the tangent to circle with center O at point A. या A पॉइंटला ही टँजेंट आहे असं आपण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर टू प्रूव्ह आपल्याला काय करायचं. टू प्रूव्ह L ही टँजेंट परपेंडिक्युलर टू रेडियस OA. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करायचं हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला एक कन्स्ट्रक्शन आहे बघा. कन्स्ट्रक्शन आपण काय करू या ठिकाणी कन्सिडर करूया प्रूफ साठी. प्रूफ आपण अपोजिट कन्सिडर करायचं तुम्हाला सांगितलं की लेटस कन्सिडर द लाइन L is not perpendicular let us consider the line L is not perpendicular to radius OA. या रेडियसला परपेंडिक्युलर नाही असं कन्सिडर केलं. देन असं असल्यानं मग आपण काय कन्स्ट्रक्शन करायचंय. देन ड्रॉइंग perpendicular OB to L and A dash B dash C such that AB is equal to BC. अशा प्रकारे आपण या ठिकाणी दुसऱ्या फिगर मध्ये बघा आपण काय केलं. हे परपेंडिक्युलर नाही ना मग दुसरी परपेंडिक्युलर काढलेली आहे. OB परपेंडिक्युलर आहे असं कन्सिडर केलं आणि त्याच्यावर अजून एक पॉइंट घेतला AB इज इक्वल टू BC. हे सेम आहे, हे सेम घेतलेलं आहे आणि हे जॉईन केलं OC. आता इथं तुम्हाला दोन ट्रायंगल दिसतात. हे परपेंडिक्युलर ड्रॉन केलं म्हणजे हे 90चं आहे. हे दोन ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल झालेले आहेत. हे ट्रायंगल तुम्हाला कॉन्ग्रंट दाखवता येतात कारण या दोन ट्रायंगल मध्ये बघा ही साइड या साइडशी कॉन्ग्रंट आहे. कन्स्ट्रक्शन हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रंट आहे. ईच इक्वल टू 90 डिग्री कारण परपेंडिक्युलर म्हणून काढलेलं आहे आपण. कन्स्ट्रक्शन म्हणा किंवा ईच इक्वल टू 90 डिग्री हे अँगल झाला आणि ही साइड OB इज कॉन्ग्रंट टू OB कॉमन साइड आहे म्हणून SAS टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट होतात. इफ दिस टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट देन OC इक्वल टू OA. हे काय होईल मग OC इक्वल टू OA होईल. OC इज इक्वल टू OA बिकॉज this is the corresponding sides of congruent triangle. But you know that OA is a radius. If OA is a radius then OC must be radius. OA जर रेडियस असेल हे तर आहे माहित आपल्याला पण आपण इथे काय सांगितलं OA is equal to OC. मग OA जर रेडियस असेल तर OC सुद्धा रेडियस असायलाच पाहिजे आणि मग OC जर रेडियस असेल तर काय C हा पॉइंट कुठं पाहिजे सर्कलवर पाहिजे. मग तो C हा पॉइंट जर सर्कलवर असेल
तर त्या लाईनचे हे लाईनवर पॉइंट घेतलेले आहेत आपण एकाच याच्यावर एका लाईनवर घेतले ए डॅश बी डॅश सी म्हणजे ए जर सर्कलवर असेल ए सर्कलवर आहे सी सर्कलवर आहे हे दोन्ही सर्कलवर आहेत ए का सर्कलवर आहे कारण ओ ए ही रेडियस आहे हे आपल्याला दिलं ओसी मधलं सी का सर्कलवर आहे कारण ओसी इज इक्वल टू ओ ए मीन्स ओसी इज रेडियस अँड इफ इट इज रेडियस देन सी पॉइंट सी इज ऑन द सर्कल म्हणजे सी सुद्धा सर्कलवर आहे म्हणजे हे एका लाईन मध्ये आहेत म्हणजे थोडक्यात ही लाईन या सर्कलला या दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते अँड अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ टेंजेंट सच लाईन इज नॉट टेंजेंट ही टेंजेंट होऊ शकत नाही कारण आपल्याला माहित आहे सर्कल आणि एका लाईन मध्ये जर फक्त एक आणि एक जर कॉमन पॉइंट असेल तरच आपण त्याला टेंजेंट म्हणतो याच्यापूर्वीच आपण पाहिलं 3 फिगर काढून मग ही टेंजेंट होऊ शकते का बघा हे ओए तर 100% सर्कलवर आहे हे आपल्याला दिलेलंच आहे पण आपण काय सांगितलं ओए इज इक्वल टू ओसी सांगितलं मग ओए इज इक्वल टू ओसी म्हणजे ओए रेडियस तर ओसी सुद्धा काय असायला पाहिजे रेडियस मग हे सी आणि ए कुठे आहेत या लाईनवर आहेत अजून हे पॉइंट कुठे आहेत सर्कलवर आहेत म्हणजेच ही या लाईन मध्ये आणि सर्कल मध्ये हे 2 पॉइंट कॉमन दिसत आहेत आणि जेव्हा 2 पॉइंट कॉमन असतात त्यावेळेस ती लाईन ही टेंजेंट होत नाही तर ती सेकंड होते आणि आपल्याला तर टेंजेंट आहे हे सांगितलेलं आहे म्हणजे हे चुकलेलं आहे हे का चुकलंय तर आपण कन्सिडर जे केलेलं आहे ते चुकीचं आहे आपण काय कन्सिडर केलं लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू रेडियस होय मग हे चुकीचं आहे कारण त्याच्यावरूनच आपण हे सगळं इथून तिथून मांडलेलं आहे मग हे जर हे शेवटची पायरी चुकीची असेल तर त्याच्या अगोदरची चुकीची असेल मग त्याच्यानंतर अगोदरची त्याच्या अगोदर म्हणजे कन्सिडर केलेलं चुकीचं आहे मग जे चुकीचं आहे त्याला करेक्ट करा मग काय सांगता येतं की द लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस होय म्हणून आपल्याला करेक्ट सेंटेन्सेस करता येतं की लाईन एल ही कशाला परपेंडिक्युलर आहे रेडियस ओए ला आणि प्रूव्ह आपल्याला तेच करायचं आहे लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओए अशा प्रकारे आपण प्रूव्ह करू शकतो आपण लिहू आता एक एक पॉइंट बघा इन ट्रायंगल OBA and triangle OBC segment AB congruent to segment BC angle ABO congruent to angle CBO हे कंस्ट्रक्शन रिझन याचं लिहिता येतं आणि each equal to 90 degree or right angle each angle is right angle त्याच्यानंतर सेगमेंट OB congruent to segment OB हा सेगमेंट या सेगमेंटशी कॉन्ग्रंट आहे SAS टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट होतात देअरफॉर ट्रायंगल OBA congruent triangle OBC SAS test and when these two triangles are congruent then OA is equal to segment OA equal to or congruent to segment OC corresponding side of congruent triangle CSCT corresponding side of congruent triangle त्याच्यानंतर मग आपल्याला that is OA is equal to OC but OA is radius OA काय आहे radius आहे given therefore OC must be radius OC सुद्धा रेडियस असायला पाहिजे जर OC रेडियस असेल तर काय मग पॉइंट C lie on circle therefore हे जर सर्कलवर पॉइंट असतील मग पॉइंट A and C therefore point A and C are common point म्हणूया
of common point of line L and circle with center O. Therefore line L is not tangent. but मग काय होईल, हे जर समजा असं दोन पॉइंट कॉमन असतील तर त्याला आपण टँजंट म्हणू शकत नाही. बट इट इज रॉंग, हे रॉंग आहे कारण आपल्याला टँजंट आहे हे दिलेलं आहे. एल इज अ टँजंट टू द सर्कल हे दिलेलं आहे. मग आपण याच्याप्रमाणे काय सांगालो, एल इज नॉट टँजंट, टँजंट नाही म्हणजे हे रॉंग आहे. रॉंग आहे म्हणून आपण काय गृहीत धरलेलं, रॉंग आहे. देअरफॉर अझम्पशन इज रॉंग, आपण गृहीत काय धरलेला आहे तिला. देअरफॉर लाइन L is not perpendicular to radius OA. Radius OA is wrong and therefore मग काय करेक्ट आहे. therefore line L is perpendicular to radius OA. अशा प्रकारे आपल्याला हे प्रूव्ह करता येतं. आता आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम पाहायचा आहे. आपण टँजंट थेरम पाहिलेला आहे. या टँजंट थेरम मध्ये ए टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ सर्कल, टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून जाणाऱ्या रेडियसला ती टँजंट परपेंडिक्युलर असते. हे आपण प्रूव्ह सुद्धा केलेलं आहे. नेक्स्ट याचा आता कॉन्व्हर्स बघूया. यामध्ये तुम्हाला काय प्रूव्ह करायचंय, ए लाईन परपेंडिक्युलर, त्यामध्ये टँजंट दिली होती, टँजंट दिली होती ती परपेंडिक्युलर आहे हे प्रूव्ह करायचं होतं. याच्यामध्ये परपेंडिक्युलर लाईन दिलेली आहे ती टँजंट आहे हे प्रूव्ह करायचं आहे. ए लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट इट्स पॉइंट ऑन द सर्कल, जी लाईन परपेंडिक्युलर असते रेडियसला सर्कलवरील पॉइंट मधून जाणाऱ्या, आणि त्या मग ती जी लाईन आहे परपेंडिक्युलर असलेली त्या परपेंडिक्युलर लाईनला काय म्हणायचं, टँजंट म्हणायचं. म्हणजे टँजंट आहे हे प्रूव्ह करायचं. A perpendicular line, a line perpendicular to the radius at that point on the circle is a tangent. ती एक टँजंट असते सर्कलला. एखाद्या सर्कलला जर आपण रेडियसला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉन केली, रेडियसला परपेंडिक्युलर लाईन त्या सर्कलच्या पॉइंट जे काही आपण पॉइंट म्हणतो शेवटचा एंड पॉइंट सर्कलवरचा, त्या पॉइंट मधून जाणारी जर लाईन परपेंडिक्युलर असेल रेडियसला तर ती लाईन काय असते, टँजंट असते. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता मी या ठिकाणी फिगर काढलेली आहे बघा. या फिगर मध्ये ही लाईन आहे L, आपल्याला माहित नाही ही टँजंट आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं. L ही लाईन आहे, ही लाईन परपेंडिक्युलर आहे या रेडियसला. मग आता आणि आपल्याला प्रूव्ह करायचं की L इज अ टँजंट. म्हणून गिवन आपण लिहूया, गिवन M इज द सेंटर ऑफ सर्कल, M is the center of circle, segment MN is radius, सेगमेंट MN ही एक रेडियस आहे आणि ही लाईन L परपेंडिक्युलर टू रेडियस MN. आणि प्रूव्ह काय करायचं आपल्याला, ही लाईन काय आहे, टँजंट आहे. टू प्रूव्ह लाईन L इज अ टँजंट, लाईन L ही टँजंट आहे हे प्रूव्ह करायचं आहे. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करणार आहोत, एक पॉइंट P घ्यायचा अदर दॅन N. टेक
taking the point P on line L other than n. या n ला सोडून अजून एक त्या लाईन वर P हा पॉइंट घ्यायचा आहे आणि ड्रॉइंग सेगमेंट MP. मग आता तुम्हाला हा राईट अँगल ट्रायंगल दिसतो. देअरफॉर ट्रायंगल MNP इज राईट अँगल ट्रायंगल. मग हा राईट अँगल ट्रायंगल असेल तर राईट अँगलच्या अपोजिट साइडला आपण काय म्हणतो, हायपोटेनस. देअरफॉर MP इज हायपोटेनस. कारण याच्यामध्ये कोणता अँगल आहे, अँगल N इज इक्वल टू 90 डिग्री गिव्हन आहे. मग n च्या अपोजिट असलेली साइड कोणती, MP. MP इज हायपोटेनस. MP इज हायपोटेनस. मग MP जर हायपोटेनस असेल तर तुम्हाला माहित आहे ती सगळ्यात मोठी साइड असते ट्रायंगलच्या. तीन जे साइड आहेत त्या तीन साइड पैकी ही जी साइड मोठी असेल म्हणजे हायपोटेनस, याला आपण हायपोटेनस म्हणत आहोत, तर हायपोटेनस बाकीच्या दोन साइड पेक्षाही मोठी असते. म्हणजे MP is always greater than MN. means MP is greater than radius. MN is radius, it is given. मग जर समजा P हा पॉइंट सेंटर पासून रेडियस पेक्षा जास्त अंतरावर असेल, if the distance of any point is greater than the length of radius, at that time that point doesn't lie on the circle, doesn't lie inside the circle, but it is in outside the circle. Means that point is at exterior part of the circle. या एक्सटेरियर पार्ट मध्ये P पॉइंट असायला पाहिजे. कारण कुठल्याही पॉइंटचं जर डिस्टन्स रेडियस एवढा असलं, रेडियसच्या डिस्टन्स एवढा असलं तर तो पॉइंट कुठं असतो, सर्कलवर असतो. रेडियस पेक्षा जास्त डिस्टन्स मिळालेला आहे P चं. MP means it is the distance of point P from the center and it is greater than radius. If it is greater than radius, याच्यापेक्षा मोठा असेल तर तो पॉइंट कुठं आहे, बाहेर आहे, सर्कलच्या बाहेर आहे. Therefore point P is outside of the circle. किंवा एक्साइड याच्या बाहेरच्या भागामध्ये, एक्सटर्नल पार्ट मध्ये हा येतो. तर मग हे जर असं असेल, पॉइंट P जर याच्यावर असेल, आउटसाइडला असेल, तर आपल्याला सांगता येतं की अशा प्रकारचा एकही पॉइंट नाही. कारण एकमेव एकच पॉइंट दिसतो ना आपल्याला. मग P जर आउटसाइड, सर्कलच्या आउटसाइड असेल तर दुसरा कुठलाही पॉइंट आपल्याला असा सांगता येत नाही, कुठलाही. म्हणून आपण असं सांगूया की देअरफॉर नो एनी पॉइंट एक्सेप्ट कोणता, N इज common to both line and circle. मग फक्त N ला जर सोडलं तर असा कुठलाही पॉइंट ती दिलेली लाईन आणि सर्कल ला कॉमन नाही. आणि ही डेफिनेशन आहे. जर सर्कल आणि एखादी लाईन याच्यामध्ये एक पॉइंट जर कॉमन असेल, एक याला सोडलं तर हे एकच आहे, एक पॉइंट जर कॉमन असेल तर त्याला आपण टँजेंट असं म्हणतो. हे मी आपल्याला याच्या अगोदरच सांगितलेलं आहे, टँजेंट सेकंड यांच्या डेफिनेशन्स. ओके. देअरफॉर म्हणून आपल्याला असं सांगता येईल की लाईन L इज अ टँजेंट.
तर हे सर्व समजण्यासाठी बघा स्टार्टिंग पासून पाहणं फार आवश्यक आहे. एक एक कन्सेप्ट क्लिअर करणं आवश्यक आहे, तरच पुढचं समजतं, नाहीतर काही समजत नाही. म्हणून आपण न विसरता प्रत्येक पिरियड बघायचा आणि त्याच्यानंतर सिक्वेन्सली बघा. म्हणजे याच्या अगोदरची कन्सेप्ट या पिरियडच्या अगोदरची त्याच्या अगोदरच्या पिरियडमध्ये झालेली असते, त्याच्या अगोदर झालेली असते, असं सिक्वेन्सली आपण जर पाहत गेलो तर पूर्ण प्रकरण आपलं कंप्लीट होतं. ठीक आहे, यानंतरचा पार्ट आपण नेक्स्ट पिरियडला बघूया.